सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्यासाठी काही बाबतीत चांगला तर काही बाबतीत सावध राहण्याचा असणार आहे. याचं फळ संमिश्र आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्ती पाहिल्या तर स्वभावाने अतिशय गुढ, धाडसी, मनातील गोष्टी सहज व्यक्त न करणाऱ्या आणि प्रत्येक गोष्टीचा अतिविचार, खोलवर विचार करणाऱ्या असतात. एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा शेवटपर्यंत करण्याची तुमची सवय असते. या महिन्यातही हाच स्वभाव तुम्हाला अनेक ठिकाणी उपयोगी पडणार आहे. वृश्चिक राशीला जर आपण शिक्षणाच्या दृष्टीने पाहिलं तर अत्यंत चांगलं आहे. मात्र स्वतःच्या नशिबावर विसंबून न राहता स्वतःचे प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. अभ्यासामध्ये अजिबात चालढकलपणा करू नका. आळसाला दूर ठेवा आणि चुकीच्या संगतीपासून दूर राहणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि ग्रहमानाची साथ मिळाल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढलेला असू शकतो. कला आणि क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. शिक्षक किंवा मित्र आणि योग्य मार्गदर्शन यांचं सहकार्य आपल्याला मिळणार आहे. परदेशी शिक्षणासाठी जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ अनुकूल आहे. योग्य प्रयत्न केल्यास यश नक्की मिळू शकतं. कौटुंबिक जीवनात आनंददायी घडामोडी घडू शकतात. कुटुंबातील सदस्यांकडून तुमच्या अपेक्षेपेक्षा नक्की जास्त तुम्हाला सहकार्य मिळतं. विशेषतः भावा बहिणींची मदत आहे, त्यांचा पाठिंबा आहे, आई वडिलांचं सहकार्य आहे. घरात एखादं शुभ कार्य प्रसंग घडण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीचे जे विवाह योग्य प्रेमवीर आहेत, मुला मुलींचे विवाह ठरण्याचे योग इथे दिसून येत आहेत. नातेवाईकांचं सहकार्य मिळणार आहे. घरात शांतता आणि समाधानाचं वातावरण राहणार आहे. धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यामध्ये आपली रुची वाढू शकते. कुटुंबासोबत किंवा मित्रपरिवारांसोबत एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग सुद्धा आहे. छोटे प्रवास, मनोरंजन, फिरणं आणि आनंददायी प्रवास यातून नक्की घडणार आहेत. काहींच्या हातून दानधर्म होण्याचे सुद्धा योग आहेत आणि शक्य असेल तर नक्की दानधर्म यथाशक्ती करा. कोणताही निर्णय घेताना समोरच्याची परिस्थिती, वस्तुस्थिती समजून घेणं महत्वाचं ठरणार आहे. घाई गडबडीत कोणताही निर्णय घेणं किंवा माझंच खरं या मतावर ठाम राहणं या महिन्यात आपल्यासाठी घातक ठरू शकतं. त्याच्यामुळे शांतपणे विचार करून पुढचं पाऊल टाका आणि गरज पडल्यास तुमच्या आईचा किंवा वडिलांचा, विश्वासू व्यक्तींचा सल्ला घ्या. त्यांची मदत तुमच्यासाठी नक्की उपयुक्त ठरू शकते. या महिन्यातील घरातील किंवा नातेवाईकांमधील काही वादविवादाचे प्रसंग समोर येऊ शकतात. अशा वेळी प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्यापेक्षा किंवा रिॲक्ट होण्यापेक्षा काही गोष्टींकडे सहज दुर्लक्ष करणं जास्त फायदेशीर आहे. त्याच्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये तणाव वाढणार नाही आणि घरातील शांतता मुख्य म्हणजे टिकून राहील. कुटुंबातील सदस्यांच्या काही वाढत्या अपेक्षांमुळे कधी कधी मानसिक ताण जाणवू शकतो. मात्र संयम ठेवणं हे आपल्या हातात आहे आणि संयम ठेवला की बऱ्याचशा समस्या सुटून जातात. तरुण तरुणींनी चुकीची संगत टाळावी. योग्य मित्र परिवार, सकारात्मक वातावरण निवडणं या महिन्यासाठी विशेष महत्वाचं ठरणार आहे. एकूणच पाहता वृश्चिक राशीसाठी ऑगस्ट 2026 हा महिना संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. योग्य निर्णय, संयम आणि शांत विचार यांच्या मदतीने तुम्ही अनेक अडचणींवर सहज मात करू शकता. चांगल्या संधींचा लाभ घ्या आणि वादविवादांपासून, घरगुती वादविवादांपासून शक्यतो दूर राहा. आपल्यासाठी जर उपाय सांगायचा असेल तर दर मंगळवारी हनुमानजींची पूजा करा. ओम क्राम क्रीम क्रोम 6 भौमाय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा. कुसंगत टाळा आणि कोणताही महत्वाचा निर्णय आई वडिलांना विचारल्याशिवाय घेऊ नका. आणि या महिन्याचा जर सकारात्मक मंत्र सांगायचा असेल तर शांत विचार आणि योग्य निर्णय तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्ग दाखवतील. त्याच्यामुळे विचारपूर्वक कृती करा. धन्यवाद. जय ज्योतिष.